Hello and welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on our career growth. We have started looking for the industrial safety aspects from previous few sessions, and we have seen how the industrial safety aspects connect with our personal safety aspects and how the personal safety following the personal safety rules and creating the personal safety culture saves an industry from ruining within seconds. In today's session, we will see one more topic in the industrial safety aspect, that is emergency response basics. What do you mean by emergency? इमर्जन्सी सिच्युएशन कुठले असू शकतात? एखादी फायर असू शकते, एखाद्या ठिकाणी स्पिलेज होऊ शकतं, ॲसिडचं असेल किंवा कुठलं एखादं कार्सिनोजेनिक लिक्विडचं स्पिलेज झालेलं असेल, किंवा एखादं गॅस लिकेज असेल, किंवा एखादा ॲक्सिडेंट असेल. जसं एखाद्या मशीनमध्ये आपण मागच्या सेशनमध्ये एक एक्झाम्पल बघितलं होतं की तो कन्व्हेअर बेल्टचं रिपेअरिंगचं काम करत होता, पण ऐन टायमाला दुसऱ्या कोणीतरी चालू केल्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्या माणसाचा हात अडकलेला आहे. बरोबर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन इमर्जन्सी सिच्युएशन. आपल्याकडे सुद्धा अशा बऱ्याच वेळा इमर्जन्सी सिच्युएशन्स होतात. ज्यांची गावं नदीच्या काठाला वगैरे असतील त्यांच्याकडं बघा तुम्ही, ते लोक रात्रीचे झोपताना सुद्धा सतर्क झोपतात. का? कारण रात्रीत जर पाऊस पडला आणि रात्रीत जर दुसऱ्या कुठल्या धरणातून नदीला पाणी सोडण्यात आलं तर काय होऊ शकते? इमर्जन्सी सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. आणि बऱ्याच ठिकाणी आता पावसाळा चालू असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा पूरस्थितीच्या न्यूज सुद्धा येतात. मग या सिच्युएशनला काय म्हटलेलं आहे? इमर्जन्सी सिच्युएशन. मग आता या प्रत्येक इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपण कशा पद्धतीने हेल्प करू शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम किंवा इमर्जन्सी रिस्पॉन्स बेसिक्स याचं नॉलेज किंवा याचा अभ्यास केलेला आहे का? तर केलेला असेल तर आपण डायरेक्ट त्या सिच्युएशनमध्ये ॲज अ लीडर उभे राहू शकतो. पण जर आपल्याला इमर्जन्सी रिस्पॉन्सचे बेसिक्स माहिती नसतील किंवा त्याचं नॉलेज आपल्याकडे नसेल किंवा त्याची ॲक्च्युअल एक्सपिरियन्स आपल्याकडे नसेल तर आपण त्यावेळेस काय केलं पाहिजे? ज्या गोष्टी आपल्याला जमणाऱ्या आहेत आणि ज्या गोष्टी सेफ्टी रूल्सला धरून आहेत त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी फॉलो केल्या पाहिजे. म्हणजे मला काहीच कळत नाही अशा सिच्युएशनमध्ये मी काय केलं पाहिजे? मला त्या ठिकाणी काहीतरी फायर लागलेली दिसतेय माझ्या मॅन्युफॅक्चरिंग झोनमध्ये किंवा कुठल्याही झोनमध्ये, किंवा एखादा ॲक्सिडेंट झालेला मला दिसतोय त्या ठिकाणी, किंवा एखादी काही इमर्जन्सी सिच्युएशन झालेली दिसतेय मला, तर मी काय केलं पाहिजे? मला काहीच कळत नाही काय करायचं आहे, तर मी अननेसेसरी पॅनिक होऊन दुसरी कुठलीही ॲक्शन घेण्याऐवजी मी काय केलं पाहिजे? ज्याला ह्यातलं कळतं, ज्याला ही सिच्युएशन हँडल करता येणार आहे, त्याला मला त्या ठिकाणी बोलवता आलं पाहिजे. इमर्जन्सी बटनचं आपण बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये का, की इमर्जन्सीचं जे काही बटन आहे ते आपल्याला बटन दाबून इमर्जन्सीचा सायरन आपल्याला वाजवता आला पाहिजे. आणि तो जर आपल्याला वाजवता नाही आला आणि आपण तसेच तिथून पळून गेलो तर ती छोटीशी दिसणारी, छोट्याशा झोनपुरती मर्यादित असणारी फायर कदाचित पूर्ण इंडस्ट्री जाळू शकते. बरोबर? म्हणून जर मला काहीच कळत नाहीये किंवा माझ्याकडे धाडस नाहीये, मला भीती वाटतेय की त्या इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये मी जाऊन खरंच लढू शकतो का त्या इमर्जन्सी सोबत, तर अशा वेळेस मी सगळ्यात बेस्ट काम केलं पाहिजे. फक्त इमर्जन्सीचं सायरन वाजवायचं आहे आणि ज्या माणसांना ह्या गोष्टीमधलं कळतं, ज्या माणसांना ह्या इमर्जन्सी सिच्युएशन हँडल करण्याचा एक्सपिरियन्स आहे, अशा माणसांना मला बोलवता आलं पाहिजे. बरोबर? नाही तर काय होणार आहे? आपण बघितलं एका सेशनमध्ये मागच्या, फायर दिसतेय म्हणून त्याच्यावरती पाणी मारलं जाऊन. काय झालं त्या फायरचं? छोटंसं शॉर्ट सर्किट होतं ते, आणि त्या ठिकाणी जर प्रॉपर एक्सटिंग्विशर वापरला असता तर ती फायर तेवढ्यापुरती मर्यादित राहिली असती. पण पाणी टाकल्यामुळे काय झालं? आजूबाजूचे कार्डबोर्ड जे काही होते, जे काही पॅकिंग मटेरियल होते, ते सुद्धा जळायला लागले. तो माणूस तर मेला ज्याने पाणी मारलं, पण कित्येक लोकांना नोकरीवरून हात धुवावे लागले. बरोबर? मग अशा सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे? पॅनिक न होता शांतपणे, मला जमणार आहे का, मला त्यातलं नॉलेज आहे का,
तर आहे तर त्या नॉलेज प्रमाणे मला काम करता आलं पाहिजे, आणि नाहीये तर मला ज्याला नॉलेज आहे त्याला बोलवता आलं पाहिजे. बरोबर. म्हणून आज आपण बघणार आहोत इमर्जन्सी रिस्पॉन्स बेसिक्स. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. पहिलं काय आहे तर फर्स्ट एड ॲक्शन प्रायोरिटीज, सेफ हँडलिंग ऑफ केमिकल स्पिल्स आणि इव्हॅक्युएशन रूट्स अँड असेंब्ली पॉइंट्स. आता एक मला गोष्ट आठवते. आता साने गुरुजी हे सगळ्यांना माहीत असतील, आपल्या भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. बरोबर. महत्वाचा कार्यभाग होता त्यांचा. तर मला जो पहिला पॉइंट आहे फर्स्ट एड ॲक्शन प्रायोरिटीज, त्यासाठी मला त्यांची एक गोष्ट सांगावीशी वाटते. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या घराच्या अंगणामध्ये, तेव्हा त्यांच्या घराच्या दारात एक पक्षी जखमी होऊन पडला. एक चिमणी किंवा असं छोटासा पक्षी होता तो. त्या ठिकाणी काय झालं, तो जखमी होऊन पडला. साने गुरूंच्या मनामध्ये खूप दया आली आणि खूप दयेच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, घरातनं पटकन हळद आणली आणि ती हळद त्याच्या जखमेवर लावायला लागले आणि त्या पक्षाची तात्काळ थोड्याच वेळामध्ये मृत्यू झाला. त्यांना खूप वाईट वाटलं. ते त्यांच्या आईकडे रडत रडत गेले की आई, त्याला जखम झाली होती आणि मी त्याच्यावरती हळद लावली आणि तो पक्षी मरून गेलेला आहे. तर असं का झालं असावं, असा त्यांनी त्यांच्या आईला प्रश्न विचारला. तर त्यांच्या आईनं त्यांना विचारलं की पक्ष्यांना झालेली इजा कशी बरी करायची असते हे तुला माहिती आहे का, हे तुला शिकलायस का तू. तर ते म्हणाले नाही. मग तू त्याला का हळद लावायला गेलास, तू त्याला पटकन उचलून माझ्याकडे आणलं असतं तर चाललं नसतं का. म्हणजे आपल्याला ह्यातून पहिला पॉइंट पहिल्या पॉइंट बद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं, फर्स्ट एड ॲक्शन प्रायोरिटीज. कुठल्या जखमेला काय लावायचं आहे, कुठल्या प्रॉब्लेमला काय सोल्युशन करायचं आहे, हे आपल्याला माहिती नसेल तर आपण ते करायचं नाहीये. आपण त्या ठिकाणी काय करायचंय, प्रायोरिटी आपण बघायची आहे की मी काही करण्यापेक्षा माझ्यासाठी इथून जवळपासून मी कशा पद्धतीने एखादा माणूस अरेंज करू शकतो, जो माणूस या ठिकाणी या सिच्युएशन मध्ये मला हेल्प करू शकेल, किंवा जो माणूस तिथं खाली पडलेला आहे, ज्याला काहीतरी झालेलं आहे, त्या माणसाला तो हेल्प करून त्याचा प्राण वाचवू शकेल, हे आपल्याला करता आलं पाहिजे. बरोबर. म्हणून काय दिलेलं आहे, लर्निंग द बेसिक मेडिकल स्टेप्स टू सपोर्ट अन इंजर्ड co-worker बिफोर द प्रोफेशनल डॉक्टर्स अराईव्ह. आता फर्स्ट एड म्हणजे आता काहीतरी त्याला लागलंय म्हणून फर्स्ट एडचा बॉक्स घेतला आणि त्यात असणार कुठलंही औषध घेऊन त्याच्यावर लावलं तर चालणार आहे का. तर त्याचं शिक्षण घेता आलं पाहिजे. म्हणून आज प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही तुम्ही जा, तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असे प्रत्येक शिफ्टमध्ये असे स्पेसिफिक लोक असतात ज्यांना फर्स्ट एडचं ट्रेनिंग दिलेलं असतं, ज्यांना फायर अटेंड कशी करायची त्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं. काही लोकांना इव्हॅक्युएशन कसं करायचं ह्याचं ट्रेनिंग दिलेलं असतं, आणि प्रत्येक शिफ्टमध्ये अशी लोक असतात. मग आपल्याला हे ट्रेनिंग घेता आलं पाहिजे, मागून घेता आलं पाहिजे. बरोबर. आणि जर ते नसेल मिळत तर ठीक आहे, पण किमान एखाद्या प्रोफेशनल किंवा एखाद्या जाणकार माणसाला मला तिथं बोलवता आलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलंय, हाऊ टू स्टे कम्प्लिटली काम अँड चेक फॉर ब्रीदिंग अँड ब्लीडिंग विदाउट कॉझिंग मोर पेन. आता हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात, पण जमत असेल तरच करायचं आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही याचं डिटेलमध्ये नॉलेज घेऊ शकता, डिटेलमध्ये एखादा प्रोग्राम करू शकता, अटेंड करू शकता. फर्स्ट एडचं नॉलेज तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता, पण विदाउट नॉलेज कुठलीही गोष्ट करायची नाही. सेफ हँडलिंग ऑफ केमिकल स्पिल्स, an easy guide to containing liquid leaks using factory spill kits without touching the chemical with bare skin. The absolute step-by-step route to protect your eyes and lungs from breathing toxic manufacturing fumes. Safe handling ऑफ केमिकल स्पिल्स, हे पण आज आपण कशा पद्धतीने करायचं ते बघणार आहोत. आणि तिसरं काय आहे तर इव्हॅक्युएशन रूट्स अँड असेंब्ली पॉइंट्स, अंडरस्टँडिंग हाऊ टू रीड इमर्जन्सी एक्झिट मॅप्स अँड वॉक आउट ऑफ अ डार्क बिल्डिंग सेफली. Why gathering at official open ground meeting zone is mandatory for a proper employee headcount. हे सुद्धा आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके. Why emergency basics changes everything. The core transformation. म्हणजे इमर्जन्सी बेसिक शिकल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होणार आहेत हे पण आपल्याला आता
या ठिकाणी बघता आलं पाहिजे. Panicking and running around wildly during a chemical leak allows a small split to pollute the entire production floor. काय म्हणलंय स्टेटमेंट मध्ये, तर पॅनिकिंग अँड रनिंग अराउंड वाईल्डली, समोर एखादी इमर्जन्सी दिसल्यानंतर उगाचच वेड्यासारखं पॅनिक होऊन आता काहीतरी झालंय, आता काहीतरी झालंय, पळा पळा पळा, नका, नाही असं काही करायचंय आपल्याला. समोर सिच्युएशन दिसतेय ना, तर आपल्याला शांतपणे त्या ठिकाणी उभं राहता आलं पाहिजे. टचिंग अन अनकॉन्शियस co-worker without checking for electrical live wire risk putting your own life in danger. आता एखाद्या माणसाला करंट लागलेला आहे बरोबर, मग जाऊन डायरेक्ट त्याला उचलून तिथून बाहेर न्यायचंय का? तिथं आधी आपल्याला बघता आलं पाहिजे की त्या माणसाचा हात किंवा त्या माणसाचा कुठलाही बॉडी पार्ट एखाद्या ओपन वायरला टच करतोय का. कारण त्याला जर का टच करत असेल तर काय होणार आहे, मला सुद्धा त्याचा टच होणार आहे, मला सुद्धा तो करंट लागणार आहे. म्हणून मला काय करता यायला पाहिजे, मला नेहमी सिच्युएशन बघता आली पाहिजे. आणि आपण याच्या आधी सेशनमध्ये बघितलेलं आहे, हजार्ड आयडेंटिफिकेशन हे एक स्किल आहे. काय आहे, हजार्ड आयडेंटिफिकेशन हे एक स्किल आहे आणि ते आपल्याला नेहमी वापरता आलं पाहिजे, तरच त्याला उपयोग आहे. बरोबर. मास्टरिंग इमर्जन्सी वॉकआउट स्टेप्स हेल्प्स यू लीड your team out safely when fire alarms start ringing. आता एक बेसिक रूल आहे बरं का आपल्या प्रत्येक, आता आपण कुठे मोठ्या कंपनीत कामाला गेलो, फॅक्टरीमध्ये सुद्धा आजकाल लिफ्ट असतात खालून वर जाण्यासाठी, वरून खाली येण्यासाठी, बरोबर, एलिव्हेटर्स असतात. तर हे जे काही एलिव्हेटर्स आहेत हे फायर सिच्युएशन मध्ये वापरायचे नसतात, हे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये वापरायचे नसतात. का? आता एखादा माणूस म्हणू शकतो, अहो स्टेअरकेस वरून 3ऱ्या मजल्यावरून खाली यायला वेळ लागतो, त्याच्यापेक्षा मी लिफ्ट मधून 5 ते 10 सेकंदामध्ये खाली येऊ शकतो. मग तुम्ही मला लिफ्ट मधून यायला का नाही म्हणताय? आता ह्याच्या मागे रिझन्स आहेत. लिफ्ट कशावर चालते? इलेक्ट्रिसिटीवर चालते ना. आणि जर त्या ठिकाणी एखादी केमिकल लिकेज झालेलं आहे, एखादं ऍसिड लिकेज झालेलं आहे आणि फ्युम्स पूर्ण पसरायला लागलेले आहेत, तुम्ही लिफ्ट मधून खाली जाण्यासाठी लिफ्ट मध्ये बसलेले आहात आणि जर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केला, तुम्ही कुठे अडकलात? लिफ्टमध्ये अडकलात. आता लिफ्टमध्ये तुम्ही अडकलाय हे कोणाला आणि कसं कळणार? तुम्हाला तिथं पुन्हा अलार्म वाजवावा लागेल. बरं, तो इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद झाल्यानंतर तो अलार्म तरी वाजेल का लिफ्टचा? आणि मग त्या ज्या काही फ्युम्स आहेत त्या सराउंडिंग एरियामध्ये आहेत त्या कुठे येणार आहेत? त्या लिफ्टमध्ये येणार आहेत. आणि लिफ्टमध्ये विदाऊट एनी फ्युम्स आपण जास्त वेळ थांबू शकत नाही, बरोबर आहे. एखाद्या वेळेस बघा तुम्ही, नॉर्मल आपल्या अपार्टमेंटची वगैरे लिफ्ट बंद पडलेली दिसली आपल्याला, बंद पडली, आपण जर त्या लिफ्टमध्ये असू तर आपल्याला थोड्या वेळानं सफोकेशन व्हायला लागतं, कारण तिथला ऑक्सिजन कमी व्हायला लागतो. हे नॉर्मल सिच्युएशन मध्ये. आणि जर अशा फ्युम्स असतील आपल्या आजूबाजूला, मग तो ऑक्सिजन किती लवकर संपेल आणि किती लवकर आपण त्यामध्ये त्या फ्युम्स आपल्याला इन्फेक्ट करणार आहेत ह्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून लिफ्टचा वापर करायचा नसतो. हा बेसिक रूल आहे. मी एक छोटासा मला आठवला म्हणून तुम्हाला क्विकली सांगितलं. ग्लोबल फॅक्टरी मॅनेजर्स ऑलवेज चूज अँड ट्रस्ट प्रोफेशनल्स हू प्रोटेक्ट कंपनी लाईफ्स ड्युरिंग सडन इंडस्ट्रियल क्रायसिस. इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम मध्ये जर आपलं सिलेक्शन झालेलं असेल, आपण जर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम साठी लागणाऱ्या जे काही स्किल्स आहेत ते आपण अक्वायर केलेले असतील, तर आपला रिझ्युमे हा थोडा हेवी होतो आणि समोरची कंपनी सुद्धा आपल्याला रिक्रूट करताना विचार करते की हा, या माणसाला मी घेतल्यानंतर माझी क्वालिटी तर इम्प्रूव्ह होणारच आहे, माझ्या प्रोडक्टची क्वालिटी तर इम्प्रूव्ह होऊ शकते, पण एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये हा माणूस माझी फॅक्टरी वाचवू सुद्धा शकतो. म्हणून काय झालं, प्रायोरिटी 2 माणसांमध्ये तुम्हाला मिळाली, कारण दुसरा माणूस जो होता तो इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचं त्याला नॉलेज नव्हतं, बरोबर. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, इमर्जन्सी रिस्पॉन्स बेसिक सुद्धा शिकणं गरजेचं आहे. आणि हे दुसऱ्यांसाठी नाहीये गरजेचं, हे स्वतःसाठी गरजेचं आहे. मला त्या ठिकाणी हजार्ड आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, रिस्क आयडेंटिफाय करता आली पाहिजे, किती रिस्क आहे, मग मी इथे थांबून मी काही मदत करू शकतो का, जरी मला नॉलेज नसेल, बेसिक्स नॉलेज नसेल तरी सुद्धा, किंवा मला इथून
पळून जाणं आणि सोबत चार माणसांना पळून नेणं या एरियातून बाहेर, या झोन मधून बाहेर शक्य आहे का, हे मला बघता आलं पाहिजे. आणि हे नेहमी आपण करायचंच आहे, म्हणून इमर्जन्सी बेसिक्स शिकायचे आहेत. ओके. 3 core pillars. Immediate life support. The fast action of checking an injured person's basic consciousness while calling for the factory medical van. This ensures a hurt team member gets oxygen and care within the critical first few minutes. कुठलीही तुम्ही गोष्ट घ्या, आपण जेव्हा कम्युनिकेशन शिकत होतो बरोबर, तेव्हा आपण काय म्हणलं होतं, 7 सेकंड्स रूल. पहिल्या 7 सेकंदामध्ये आपलं इम्प्रेशन होतं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे जेव्हा इमर्जन्सी आहे तेव्हा पहिले काही मिनिट्स फार महत्वाचे असतात, आणि त्या काही मिनिटांमध्ये जर प्रॉपर ऍक्शन घेतल्या गेल्या तर पुढचा जो काही डिझास्टर आहे तो टळू शकतो. नाही तर काय होणार आहे, डिझास्टर हा फार मोठा असणार आहे. म्हणून पहिल्या काही मिनिटांमध्ये आपल्याला जर काही एखादा इंज्युअर्ड माणूस असेल आपल्याकडे आपल्या समोर, तर त्याचे बेसिक गोष्टी, त्याचे हार्टबीट वगैरे चेक करता आले पाहिजेत. बरं, आपण इमर्जन्सी बेसिक शिकतोय आता, म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती आहेत. आपण या गोष्टींचं फर्स्ट एडचं शिक्षण घ्यायचंय पुढे. फायर सेफ्टीचं आपण डिप्लोमाचं पण डिस्कशन केलं होतं. त्याचप्रमाणे आपण एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये गेलो तिथे आपण विचारलं पाहिजे की सर, apart from my regular job responsibility, can I get knowledge of first aid handling? हे विचारता आलं पाहिजे. मगच आपण कोणाची तरी मदत करू शकणार आहोत. बरोबर. त्याच्यानंतर आहे क्विक स्पिल कंटेनमेंट. आता स्पिल म्हणजे केमिकल स्पिल असू शकतं, फायर स्पिल होते बरोबर, स्प्रेड होते ना फायर. मग ती फायर कशी स्प्रेड होते, जर जे काही फ्युअल आहे ते लिक्विड फ्युअल असेल समजा, किंवा गॅसेस फ्युअल असेल, तर जसं ते गॅस फ्लो होणार आहे, जशी ती गॅस किंवा लिक्विड स्पिल होत राहणार आहे, वाढत राहणार आहे, तशी ती फायर सुद्धा त्याच्यासोबत वाढत राहणार आहे. म्हणून क्विक स्पिल कंटेनमेंट कशा पद्धतीने, थ्रोईंग सेफ्टी अब्झॉर्बंट पावडर अराउंड अ केमिकल लीक टू ब्लॉक द फ्लुइड फ्रॉम रनिंग इनटू फ्लोअर ड्रेन्स. This keeps the entire facility compliant with environmental laws and protects the local water supply. कुठल्याही लिकेजला आता आपण बघू शकतो, कधी तुम्ही युट्यूब वरती एखादा व्हिडिओ बघू शकता, वणवा लागतो जंगलामध्ये बरोबर. जंगलामध्ये वणवा लागला की काय होतं, पूर्ण जंगल जळायला लागतं. मग त्यावेळेस काय करतात वणवा वाचवण्यासाठी, तर जी काही जंगल आहे ते सेपरेट करायला सुरुवात करतात लोक. कसे सेपरेट करतात, तर पूर्ण ते खणायला सुरुवात करतात माती. म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारे फक्त माती दिसली पाहिजे, आणि त्या मातीला लागली फायर की ती फायर विझून जाते, कारण तिला काय मिळत नाही, फ्युएल मिळत नाही. फ्युएल म्हणजे काय, तिथं कुठल्याही प्रकारचं लाकूड किंवा गवत किंवा काही नसतं जळण्यासाठी. काय झालं, माती टाकल्यामुळे काय झालं, किंवा तिथं थोडा खड्डा बिड्डा खणल्यामुळे काय झालेलं आहे, ती फायर तिथपर्यंतच लिमिटेड झाली. त्याचप्रमाणे आपल्याकडं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ऍब्झॉर्बंट्स ठेवलेले असतात, ऍब्झॉर्बंट पावडर्स असतात. वाळू असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं ऍब्झॉर्बंट पावडर असेल, ते आपल्याला टाकता आलं पाहिजे. आणि त्याचा जो काही स्पिल व्हायला लागला त्याची पूर्ण आपण एक बाउंड्री बनवता आली पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ते जे काही स्पिलेज आहे, ते जे काही लिक्विड आहे किंवा ती गॅस आहे, तो गॅस काय होणार आहे, लिक्विड काय होणार आहे, बाहेर जाणार नाहीये. मग तो ऍब्झॉर्बंट आपल्याला त्या ठिकाणी टाकता आला पाहिजे. तर गॅसियस असेल तर आपण पटकन सगळे दरवाजे खिडक्या त्या रूमचे बंद करून आपण त्या एरियातून बाहेर पडता आलं पाहिजे. आणि मग आपण प्रॉपर जे काही सूट्स असतील किंवा जे काही मास्क असतील ते मास्क घालून आत जाऊन आपण तो गॅस कंट्रोल करू शकतो. पण पहिल्यांदा काय करावं लागेल, तो एरिया कंटेनमेंट करावं लागेल त्या एरियाचं बरोबर. त्याच्यानंतर तिसरं आहे ऑर्गनाइज्ड साइज्ड evacuation, leaving your tools instantly and walking in a straight line toward designated outdoor green safety zone. This fulfills National Industry Safety Acts and ensures no single worker is left trapped inside a burning room. आता कसं असतं, पूर्ण एरिया आहे बरोबर, पूर्ण एक फॅक्टरी आहे. मग त्या फॅक्टरीमध्ये प्रत्येक जण आत जाताना एक एंट्री होते किंवा एक थंब प्रिंट त्याची घेतली जाते, म्हणजे अटेंडन्स घेतली जाते. पण त्या अटेंडन्स सोबत त्या ठिकाणी एक हेडकाउंट सुद्धा घेतला जातो की फर्स्ट शिफ्ट मध्ये आता 500 लोक कंपनीमध्ये काम करत आहेत बरोबर. आता 500 लोक आतमध्ये काम करत आहेत, आणि जर त्या शिफ्टमध्ये कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी झाली
तर काय सांगितलेलं आहे, आता समजा 4 प्लांट्स आहेत. पहिल्या प्लांटच्या इथं काहीतरी इमर्जन्सी झाली आहे, तर चौथ्या प्लांटवाल्यांनी पळून जायची गरज नसते. त्या ठिकाणी जे इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आहे ती त्या पहिल्या प्लांटच्या इथे जाऊन पोहोचते. त्या ठिकाणी ते पूर्ण त्याची हजार्ड आयडेंटिफिकेशन, रिस्क आयडेंटिफिकेशन करतात आणि मग ते काय करतात, सांगतात सगळ्यांना की तुम्ही चौथ्या प्लांटवाल्यांनी सुद्धा जावा, तुम्ही पण निघालं पाहिजे, ते थांबू नका जागेवर म्हणून. अशा पद्धतीनं अलार्म वाजला म्हणजे काय असतं, ज्या त्या एरियामधल्या लोकांनी पटकन बाहेर जायचं असतं. आणि आता फर्स्ट ब्लॉक प्लांटचं इथं इमर्जन्सी झाली आहे, तर फर्स्ट प्लांटचे सगळे लोक ग्रीन एरियामध्ये किंवा त्याला असेंब्ली पॉईंट म्हटलं जातं, त्या असेंब्ली पॉईंटला गॅदर होतात. इव्हॅक्युएशन टीम काय करते, प्रत्येक माणसाचा हेड काउंट घेते की ब्लॉक 1 मध्ये 100 माणसं काम करत होती, मग त्या 100 माणसांपैकी 100च्या 100 माणसं इथं हजर आहेत का. मग ते हजर नसतील तर जी रिमेनिंग माणसं आहेत ती कुठं आहेत, ती त्या इमर्जन्सीच्या एरियामध्ये अडकलेली तर नाही आहेत ना, हे समजून येतं. आणि सायमल्टेनियसली प्रत्येक प्लांट मधून एक हेड काउंट येत असतो. आता समजा 99 लोक झाले आणि 99 एक जो माणूस आहे तो ब्लॉक चौथ्या प्लांट मध्ये काही कामानिमित्त गेला असेल आणि इथं इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम काय करते, तो एक माणूस शोधत बसली आहे. चालेल का असं? नाही. मग तो काय करतात, हेड काउंट ज्या ज्या प्लांटच्या आजूबाजूला सुद्धा तो जवळपास इमर्जन्सी नाही झाली त्या प्लांट मधून एक एक फोन करून विचारलं जातं की तुमच्या प्लांट मध्ये हेड काउंट किती आहे. म्हणजे हेड काउंट सगळा मॅच झाला म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये कुठल्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही हे त्या ठिकाणी प्रूव्ह होतं. आणि ह्याच्यातून काय होतं, नॅशनल इंडस्ट्रियल सेफ्टी ऍक्ट फुलफिल होतो आणि हे फार महत्वाचं असतं. ओके. द सेफ्टी क्रायसिस ऍक्शन स्पेक्ट्रम. स्टेज 1, the chaos and confusion. Workers scream and run away during alarms, hide chemical leaks from supervisors, and push past others at door. इमर्जन्सी झाली म्हणून पळतच सुटायचं आणि बघायचं सुद्धा नाही की आजूबाजूला आपल्या कुणी आहे का, आपण त्याला धक्का मारून पळतोय का, आपण एखाद्याच्या अंगावरून पळतोय का, हे सुद्धा बघायचं नाही. हे अशा पद्धतीचं इंडस्ट्रीमध्ये बिहेवियर अजिबात चालत नाही. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण काम करायला जाणार आहोत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे, माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की 2 एम्प्लॉईज ठीक आहे, थोडं त्यांच्याकडे काम कमी होतं म्हणून ते एकमेकासोबत गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता काय झालं, खेळायला लागले आणि पळत पळत खेळायला लागले. पण पळणं सुद्धा इंडस्ट्रीमध्ये अलाउड नाहीये, कारण एक माणसाला पळताना बघून एक पॅनिक क्रिएट होऊ शकतं. म्हणून पळणं सुद्धा अलाउड नाहीये. जे काय असेल ते लाईन मध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे. दुसरं काय आहे तर स्लो हेजिटंट रिस्पॉन्स. Staff look around to see what others are doing before moving and guess how to use medical kits without checking guidelines. मला माहितच नाहीये कशा पद्धतीने मला ते मेडिकल किट वापरायचं आहे, तरी सुद्धा मी काय करतोय, शेजारचा कसा वापरतोय ते बघून मी वापरतोय. पण शेजारचा का वापरतोय त्याला नॉलेज आहे त्याचं, आपल्याला नॉलेज आहे का, तशा प्रकारे आपण स्लो हेजिटंट रिस्पॉन्स द्यायचा नाहीये. आणि हाय प्रिसिजन इमर्जन्सी मास्टरी. एव्हरी प्रोफेशनल ड्रॉप्स टूल्स instantly, wears protective masks, contains spill fast, and counts peers at the assembly spot. पूर्ण इमर्जन्सी जे काही प्रोसिजर आहे ती पूर्णपणे या ठिकाणी फॉलो केलेली आहे. And emergency is the absolute worst time to start reading the safety instruction book for the very first time. ओके. केस स्टडी एक आहे आपल्याकडं. A junior quality intern at a tablet manufacturing plant noticed a small puddle of clear acid leaking out from an ingredient barrel. He assumed it was simple floor water. So he walked away without setting up warning cones or informing the floor safety captain. 2 workers slipped and suffered severe chemical skin burns on their feet, forcing a complete government shutdown of the production line. छोटीशी गोष्ट होती, छोटंसं स्पिलेज होतं, बरोबर आहे, ऍसिडचं. पण त्या इंटर्ननं बघितलं पण इन्फॉर्म केलं नाही. त्याच्यामुळे काय झालं, 2 माणसं त्याच्यावरून स्लिप होऊन पडली, ज्यांना त्यांच्या पायाला केमिकल बर्न झाले. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ऍट वर्स्ट गव्हर्नमेंटनं तो प्लांट शटडाऊन केलेला आहे. बरोबर. कुठल्या प्रकारे, काय इम्पॅक्ट होऊ शकतो, कुठल्या लेवलचा इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आता तुमचं एक 5
minutes drill आहे. Locate 2 exit doors. Look around your current building hallway right now and find the 2 fastest ways out to the open street. Find the first aid kit. Check your immediate workspace or house wall and pinpoint exactly where the medical box sits. म्हणजे आपल्याला आपल्या घरातलं किंवा आपल्या ऑफिसमधलं किंवा आपल्या कॉलेजमधलं मेडिकल किट, फर्स्ट एड मेडिकल किट कुठं आहे ते आपल्याला शोधून ठेवायचं आहे. कधी आपल्याला इमर्जन्सीला लागू शकतं. Commit to the alarm rule. Write a one-line promise on your notepad to never ignore a ringing safety bell even during a practice drill. Okay, practice drill असेल तर लोक जरा कंटाळा करतात. माझा अनुभव आहे. प्रॅक्टिस ड्रिल असेल ना तर लोक कंटाळा करतात की नाही आपण हळूहळू जाऊ, निवांत जाऊ. अजिबात नाही. म्हणून आपण काय दिलं इथं, डोंट वेट फॉर द परफेक्ट मोमेंट टू प्रॅक्टिस. डू दिस एक्सरसाइज राईट नाव. It takes 5 minutes and builds immediate confidence. Okay. आजचे टास्क काय काय? The escape path map. Draw a simple floor plan of your college laboratory or your current home. Use a green pen to trace the exact walking line into the outside safe ground. Verbal drill. The crisis call briefing. Crisis मध्ये आपण कशा पद्धतीने लोकांना वाचवणार आहोत, त्यासाठी एक स्पीच आपण कशा पद्धतीने देणार आहोत, आपण कशा पद्धतीने कम्युनिकेट करणार आहोत ते आपण बघायचं याच्यामध्ये. द एक्सपायर्ड मेडिकल बॉक्स अलर्ट. ओके, आपल्याला मेडिकल बॉक्स जो आहे तो आपल्याला नेहमी चेक करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली औषधं आहेत, कुठली औषधं असायला हवीत अजून आणि कुठली औषधं एक्सपायर झालीत हे आपल्याला बघता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे पुल एक्झिट ट्रॅकिंग, पब्लिक एक्झिट ट्रॅकिंग. Walk into a local supermarket, cinema hall, or college building this week. Note down if their emergency exit doors are completely clear and blocked by junk boxes. हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. And last आहे the personal spill kit check. Create a micro spill kit for your study desk or kitchen. Put together clean cotton cloths, plastic gloves, and a bottle of clean water to wash away unexpected fluid splashes fast. हे अशा प्रकारचे तुमचा होमवर्क आहे. What are the 3 key takeaways? The first aid law. Your very first duty is to ensure your own path is safe before you jump in to pull an injured person out. बरोबर? पहिल्यांदा स्वतःच्या आपण एरिया क्लिअर करून घ्यायचा, त्याच्यानंतर आपण दुसऱ्याला मदत करू शकणार आहोत. जर आपण सेफ राहिलो तर आपण दुसऱ्याला मदत करू शकतो. बरोबर? The clean air rule. If a chemical container breaks open and smells strange, run away, crosswind so the fumes do not hit your face. आता हवेची जी काही दिशा आहे ती सुद्धा आपल्याला बघता आली पाहिजे. एखादा कंटेनर जर लीक झालेला दिसतोय आपल्याला आणि त्यातून जर फ्युम्स येताना दिसत आहेत तर हवेच्या विपरीत दिशेला आपण उभारता आलं पाहिजे, नाहीतर आपल्याकडे त्या सगळ्या फ्युम्स येणार आहेत आणि आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. बरोबर? The assembly point standard. Never leave the outdoor safety ground to go home until the manager completes official head count streak. आपण कंपनीच्या गेटच्या बाहेर कधीच जायचं नाही इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये. आपण त्या असेंब्ली पॉइंटवर जाऊन थांबायचं आहे आणि असेंब्ली पॉइंटवर अनलेस आपल्याला प्रॉपर इन्स्ट्रक्शन मिळत नाहीत की गेटच्या बाहेर जा म्हणून, तोपर्यंत गेटच्या बाहेर जायचं नाही किंवा तिथून कुठे हलायचं सुद्धा नाहीये. ओके. With that saying, we should stop today's session, and I hope I have tried to provide the ultimate information, the utmost information of how you should behave in the emergency situations. Right? Becoming an industry safe ready professional means moving from a scared bystander to a dependable teammate who knows exactly how to protect lives when a crisis strikes. बरोबर? म्हणजे आता आपल्याला इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल व्हायचंय म्हणजे आपण काय व्हायचंय, एक आपण कशा पद्धतीचं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे, डिपेंडेबल टीममेट हू नोज एक्झॅक्टली हाऊ टू प्रोटेक्ट लाईव्स व्हेन अ क्रायसिस स्ट्राइक्स. आपल्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे, लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर? आता अशा पद्धतीचं आपल्याला इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल व्हायचं आहे. ओके. विथ दॅट सेइंग, थँक्यू सो मच फॉर listening to me, and I hope I could have provide little value about emergency basics. Thank you.